तर हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज सांगणार आहे की तुम्ही जे चॅनल मोनेटाईज करतात, तर मोनेटाईज करायच्या टायमाला तुम्हाला जे प्रॉब्लेम येतात, त्या प्रॉब्लेम तुम्हाला सामना करावा लागतो आणि भरपूरसे चॅनल की ते मोनेटाईज नाही होत, डायरेक्ट डिमोनेटाईज होतात आणि डिलीट होऊन जातात. ते का होतं? तर आपण आजच्या ह्या व्हिडिओ जाणून घेऊ. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ फक्त 3-4 मिनिटाचा आहे. तुमच्या कामाचा व्हिडिओ आहे. फक्त शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, होतं काय माहिती आहे का, तुम्ही तुमच्या चॅनलला जे नाही का रील्स व्हिडिओ नाही का ते टाकता, म्हणजे दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ घेतले आणि तुमच्या चॅनल टाकले, त्याला कॉपीराइट लागतं. भले काही व्हिडिओ कॉपीराइट लागत नाही, स्ट्रेट लागत नाही, तरी पण ते व्हिडिओ काहीच कामाचा नाही. कारण माहिती आहे का, तुम्ही जेव्हा तुमचं चॅनल मोनेटाईज साठी पाठवता, त्यावेळेला स्पेशली एक जो एम्प्लॉय असतो ते तुमच्या चॅनलला चेक करतो आणि ज्या व्हिडिओ जास्त व्ह्यूज आलेले आहे, जास्त वॉच टाईम आलेला आहे, त्याच व्हिडिओ जास्त चेक करतो आणि तो जर व्हिडिओ जर तुमचा रील असेल, कॉपीराइट असेल, तर मग तो तुमचा काहीच कामाचा नाहीये. तर मित्रांनो, अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्ही एक काम करा, की जे व्हिडिओ तुम्ही टाकलेले आहे, ज्याच्यावर कॉपीराइट लागलेले आहे, सगळ्यात पहिले ते व्हिडिओ तुम्ही डायरेक्ट डिलीट करून टाका. काहीच कामाची नाही. जर तुमच्या त्याच्यावरून काही तुम्हाला सबस्क्राईब प्लस झाले असेल त्या व्हिडिओमुळं, तर ते सबस्क्राईब कुठेच जात नाही. ते सगळं तुमच्या चॅनल तसेच राहतात. तर फरक एवढा पडेल की वॉच टाईम तुमचा जो आहे तो कट होईल आणि जाऊ दे, तो तुमचा वॉच टाईम कट होईल. दुसऱ्या तुमच्या ओरिजिनल व्हिडिओमध्ये तुम्ही वॉच टाईम कंप्लीट करा आणि प्लीज तुमचं चॅनल जे आहे ते मोनेटाईज करून घ्या. आणि मोनेटाईज करायच्या टायमाला फक्त एवढ्याच गोष्टीचं ध्यान राखा, की जेवढे पण तुमचे कॉपीराइट व्हिडिओ आहे ना, ते डिलीट करा. प्लीज करा डिलीट. कारण तुमचं चॅनल मोनेटाईज नाही होणार. तुम्ही एक वेळा ट्राय करशाल. पहिली तर गोष्ट अशी माहिती आहे का, चॅनल जेव्हा तुम्ही मोनेटाईज टाकतात, तेव्हा त्याला खूप वेळ लागतो. 3 दिवस, 4 दिवस, काही-काहीला डायरेक्ट 44 दिवस लागतात, काहीला 45 दिवस, काहीला 3 महिने लागतात. तर असे भरपूर दिवस लागतात मोनेटाईज व्हायला आणि त्याच्यामुळे आपला भरपूर जो टाईम आहे तो फेल होऊन जातो. आपला तो टाईम काहीच कामाचा राहत नाही. आणि तेवढा मी म्हणतो त्या वेळामध्ये आपण जर व्हिडिओ नाही टाकले, तर तो टाईम सुद्धा आपला मायनसमध्ये चालला जातो. तर मी तुम्हाला अशीच विनंती करू शकतो, की बाबा तुम्ही जे व्हिडिओ टाकले ते डिलीट करा आणि ओरिजिनल कंटेंट जे आहे ते बनवा आणि त्याच व्हिडिओहून तुमचं टाइमर जो कंप्लीट करा. मग मोनेटायझेशनला अप्लाय करा. आणि जेव्हा तुम्ही व्हिडिओ बनवाल, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही कोणतेही बॅकग्राऊंड म्युझिक वापरू नका. वापरा म्युझिक, पण असं वापरा की ज्या म्युझिकला कॉपीराइट लागलं नसेल. जर कॉपीराइट लागला असेल, तर YT स्टुडिओमध्ये जाऊन त्या व्हिडिओचं कॉपीराइट जे क्लेम करून घ्या. त्या व्हिडिओचं कॉपीराइट जे ते क्लेम करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ व्यवस्थित चेक करा. कुठं-कुठं कॉपीराइट लागेल आहे, कुठं स्ट्रीट लागेल आहे. आता स्ट्रीट कसं चेक करायचं ते पण तुम्हाला सांगतो. तुम्ही Google ओपन करा Chromeला. तिथं जा. तिथं तुमची आयडी जी आहे, चॅनल जे आहे ते YT स्टुडिओ, तिथं Google ओपन करा. तुम्हाला वरतीच वॉर्निंग दिसून जाईल तुम्हाला किती स्ट्रीट लागलेली आहे आणि किती नाही. जर तुमच्या चॅनल जर 3 स्ट्रीट लागले असतील, तर तुम्ही डायरेक्ट चॅनल डिलीट होऊन जाऊ शकते. तर मित्रांनो, तुम्ही आता म्हणसाल की आता स्ट्रीट लागली, 3 लागले, ते डायरेक्ट डिलीट होईल, असं कसं जमणार? तर मित्रांनो, याच्या भरात जर तुम्हाला जर काही अशी शंका असेल, चॅनल डायरेक्ट डिलीट होईल, तसं नाही मित्रांनो. तुमच्या चॅनलला जर एक स्ट्रीट लागला असेल, तर ती तुमची वॉर्निंग समजून घ्यायची. एक स्ट्रीट लागला तर तुम्हाला ती फक्त वॉर्निंग येते आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते सोडून डबल 3 स्ट्रीट येतात. म्हणजे टोटल 4 येतात. ते 3 स्ट्रीट जर तुमच्या चॅनलला आले, तर तुमचं चॅनल तेव्हा डिलीट होऊ शकतं. तर ते स्ट्रीट पण जास्त दिवस थांबत नाही. 90 दिवसानंतर ते आपोआप जे आहे ते गायब होऊन जातं. तर मित्रांनो, चॅनल मोनेटाईज कसं करायचं? काय करायचं? काय-काय त्याला त्याचे कंडिशन असतात. तर कंडिशन तर शक्य तुम्हाला माहीत असेल, कारण सांगायची गरजच नाही. आता तुम्ही जर YouTube चॅनल वापरतात, तर यूज करता, तर कंडिशन सांगायची गरज नाही. 4,000 घंट्याचा वॉच टाईम, 1,000 सबस्क्राईब. त्यामध्ये सुद्धा डबल त्यानं अजून चांगलं केलेलं आहे. जे कन्सिस्टन्सी आहे त्याला चांगलं केलेलं आहे, की 3,000 घंट्याचा वॉच टाईम आणि 500 सबस्क्रायबर याच्यावर तुमचं हाफ मोनेटाईज होऊ शकतं. पण ते काहीच कामाचं नाही मित्रांनो. कारण 500 सबस्क्रायबर आणि 3,000 घंट्याचं वॉच टाईम तुम्ही कंप्लीट करत असाल, काहीच कामाचं नाही तुमच्या. कारण माहिती आहे का, तुम्ही जर ते कंप्लीट कराल, लेसली यूज किती येईल बरं का त्याला? लेसली झालं तर 300-400 यूज येईल. मग 300-400 यूज म्हणजे तुम्हाला, मला सांगा, त्याच्यातून तुम्हाला कोण सुपर कमेंट करणार बरं का? तुमची मेंबरशिप कोण घेणार आहे? कोणच नाही घेऊ शकत. तर करा तुम्ही, हाफ मोनेटाईज करा. कारण माहिती आहे का, जर तुमच्या चॅनलला जर काही कॉपीराइट व्हिडिओ असेल, जर शक्यतो कॉपीराइट तुम्ही नसेल व्हिडिओ, जर तो व्हिडिओ दुसऱ्याचा असेल, तुम्ही टाकलेला असेल, त्याला कॉपीराइट लागलेलं नाही आहे,
जर तुमच्या मनात शंका असेल की बाबा हे व्हिडिओ जे आहे ते मोनेटाईज होईल का? हा, शक्यतो मोनेटाईज होऊ शकतो. पण त्या व्हिडिओ कॉपीराइट नसलं पाहिजे, कोणती स्ट्रीट नसली पाहिजे आणि शक्यतो म्हणजे तो जो व्हिडिओ तुम्ही टाकलाय आणि ज्या चॅनलवरून टाकलाय त्या त्या चॅनलला तो व्हिडिओ फक्त नवीन-नवीन जर पडलेला असेल, जर तिथून उचलून तुम्ही टाकला, तर तो मोनेटाईज होऊ शकतो. जर कधी तो चॅनल समजा 1 वर्ष झाला, 4 महिने झाले, 6 महिने झाले किंवा 5 वर्ष झाली, तसा व्हिडिओ तुम्ही घेतला, तर तो तुमचा व्हिडिओ मोनेटाईज होणार नाही. कारण YouTubeचा अल्गोरिदम असा आहे, की तो ते चेक करत नवीन व्हिडिओ आला त्याला म्हणजे त्यात हजारो म्हणजे लाखो करोडो चॅनल आहे YouTubeचे. करोडो एवढे चॅनल आणि नवीन व्हिडिओ त्याला शक्यतो मला वाटतं लवकर दिसत नाही. जर तुम्ही त्या व्हिडिओमुळे जर तुमचा वॉच टाईम कंप्लीट झाला, तुमचा सबस्क्राईब कंप्लीट झाला असेल, तर तो शक्यतो मोनेटाईज करा. जर पहिल्या प्रयत्नात जर तुमचं फेल झालं, तर त्याचे काही प्रॉब्लेम नाही. रिटर्न तुम्ही मोनेटाईज करू शकता. तर मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एवढीच विनंती करेल, की शक्यतो तुमचे ओरिजिनल कंटेंट बनवा. ओरिजिनल कंटेंट तुम्ही व्हिडिओ मोनेटाईज करा. तुमच्या चॅनल जे ओरिजिनल कंटेंट मोनेटाईज करा. सबस्क्राईब जर तुम्हाला त्याच्यावरून भेटला असेल तर तो व्हिडिओ डिलीट करा आणि ओरिजिनल मोनेटाईज करा. तर मोनेटाईज कसं करायचं हे सुद्धा तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ आपण इथे संपवू. हे फक्त माझ्या समोर जशी प्रॉब्लेम घडलेली आहे, ती प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगितली. कारण माझ्या YouTube चॅनलला तसं झालंही नाही. माझे जे काही टाकला होता एक व्हिडिओ, त्या व्हिडिओमुळं मी माझं चॅनल जे आहे डिसमोनेटाईज झालं होतं आणि आता मी ती प्रॉब्लेम सॉल्व्ह सुद्धा केलेली आहे आणि प्रॉब्लेम कशी सॉल्व्ह केली ते सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, ही गलती तुम्ही करू नका. तुमच्या चॅनलला ही गलती कधीच करू नका. कारण YouTubeवर होणं एवढं सोपं नसतं. खरंच सोपं नसतं. तर आपला हा व्हिडिओ संपू. आपल्या चॅनल जर नवीन असाल तर या चॅनल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ चांगलं वाटलं लाईक करा. तर धन्यवाद.